जाने कहाँ गए वो दिन, कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे. खरोखर गेले ते दिवस व उरल्या त्या आठवणी, कौलारू छपराने साकारलेली व शेणाने नक्षीदार सारवलेले ते सुंदर घर, हिंदोळ्यावर बाळाला घेऊन लोकगीते गात झोके घेणारी ती लाल लुगड्यातील आजी, ओटीवर एका बाजूला सुगंधी फुलांच्या राशी तर दुसऱ्या बाजूला लयबद्ध झुलणारी कलेने गाथलेली ती सुंभाची माशी, खरंच काळजात अद्याप दडलेल्या आहेत जुन्या जमान्यातील त्या सोनेरी स्मृती. अगदी स्पष्ट आठवतंय, जणू काही समोर ते रुपेरी चित्र दिसतंय. या मॉडर्न जमान्यातही मन मात्र त्या भूतकाळातच रमायला पाहतंय. डोळ्यांचे पारणे फिटवणारे सोन्याचे ते राजेशाही अलंकार, नक्षीदार चौकडीत कोरीवकाम करून बसवलेले ते मजबूत लाकडी दार, कौटुंबिक प्रार्थनेसाठी भिंतीवर टांगवलेले ते मनमोहक आलतार, घुमटाच्या तालावर लोकगीतांचा निघणारा तो एकाच आवाजातील पुकार, ऐटदार कोंबड्यांनी एकमेकांना दिलेली ती ललकार, शुभ्र सशांच्या लाल डोळ्यांचा तो लक्ष वेधून घेणारा आकार, नीरव शांततेत काळजाचा ठोका चुकवणारा तो घुबडाचा भयानक चित्कार व बांधावरील गवतामध्ये लपलेल्या नागाने टाकलेला तो धडकी भरवणारा फुत्कार अजूनही आठवतोय. खापरीवर भाजलेल्या भाकरीचा तो नागपुड्यात शिरणारा विशिष्ट वास व कोळशात तावून काढलेल्या सुक्या बोंबलाबरोबर वरण भाताचा घेतलेला तो एक स्वादिष्ट घास, तिजालातील तिखट कालवणाची फक्त आठवण ही अद्याप रोखून धरते माझा श्वास व डोळ्यांसमोर अद्याप दिसते लग्नातील वड्यांची ती लाल भडक रास. खरोखर किती सुंदर, आल्हाददायक व निसर्गरम्य होती माझी वसई. पूर्वेला आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या पर्वतरांगा, पश्चिमेस गगनाला कवेत घेणारा अरबी समुद्र, दक्षिणेला झाडाझुडपांची तहान शमवणारी उल्हास नदी व अशा सौंदर्याने नटलेल्या वसईतील संस्कृतीचा वारसा जपत जगणारी वसईतील साध्या लोकांची ती सुंदर लोकवस्ती. परंतु मागील काही वर्षात हे चित्र झपाट्याने बदलत गेले. हिरव्या झाडांना जणू कॉन्क्रीटच्या जंगलाची नजर लागली. पिढ्यान पिढ्या स्थिर व शांत असणारी वसई क्षणाक्षणाला बदलत गेली. विस्तीर्ण झाडे जाऊन 1.5x कुंड्यातील रोपटे आली. बावखल बुजून कॉन्क्रीटची जंगले उभी राहिली. सुंबाने विणलेल्या खाटेने बाहेरची वाट धरली. भांडे ठेवायची पाणेरी कान्हेरी गुफा इतकी दुर्मिळ झाली. मातीची खापरी वापरत होती डोकरी व अग अग कूस तुझे अश्रू पूस असं म्हणण्याची पाळी आली. सध्याच्या मॉडर्न भांड्यांनी पायलीला वायली काढल्याचे चित्र दिसू लागले, तर बागेतील कुंड्यांच्या गराड्यात एखाद दुसरा रंगवलेला पराडा अखेरचे श्वास घेतल्याचे केविलवाणे दृश्य काही ठिकाणी आढळू लागले. नारळ किसणारी लाकडी खवणी परत न येण्यासाठी पाहुणी म्हणून गेली, तर वजनी किमती पेटी दलालांना जणू एखाद्या भेटीप्रमाणे स्वस्तात दिली गेली. वसईतील सुप्रसिद्ध सुकेळ्यांनाही अवकळ आली व शेती बागायती कमी झाल्यामुळे लांब वेळीचाही बळी गेला. ट्रॅक्टरमुळे अळीला पळता भोई थोडी झाली आणि लाकडी शिडीची तर अगदी गोडीच कमी झाली. इतकेच काय, माऊलीच्या नव्यानावेळी फुलांनी भरत असलेली परडी अगदी फुलां वाचून कोरडीच राहिली व सोहळ्यातील घुमटही डीजे पुढे अगदी कोमट ठरला. अर्थात बदलाचे हे चक्र काळाबरोबर फिरत राहणारच, यामध्ये काही वाद नाही.
परंतु नव्या बदलाबरोबरच जुन्या स्मृतीला बरोबर घेऊन चालणेही आवश्यक आहे. पुढच्या पिढीला मागच्या पिढीच्या पाऊलखुणा ठेवणेही गरजेचे आहे. वारसा टिकवण्यासाठी तो जपून ठेवणेही निकडीचे आहे. ज्या वसईतील मातीशी आपण समरस झालो आहोत, जिच्या मुळाशी आपण एकरूप झालो आहोत, ज्या संस्कृतीशी आपली बांधिलकी आहे व जिच्याशी आपली नाळ जोडली गेली आहे, त्याच आपल्या लाडक्या वसईचा सांस्कृतिक वारसा टिकवणे ही काळाची गरज आहे व त्यासाठी आपल्या प्रत्येकाचे प्रयत्नही तितकेच आवश्यक आहेत. अन्यथा बुगड्या गेल्या व भोके राहिली असे म्हणण्याची पाळी आपणावरही येईल.